नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र यूट्यूब चॅनलमध्ये। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेमध्ये अर्ज करत असताना आता नवीनच एक प्रॉब्लेम येत आहे। तो प्रॉब्लेम काय आहे तर ज्यावेळेस तुम्ही महिलेचं अकाउंट बनवता म्हणजे साइन अप वर क्लिक करता आणि त्यानंतर सर्व माहिती टाकता आणि त्यामध्ये सिलेक्ट ऑथराइज्ड पर्सन सिलेक्ट करतात, त्यामध्ये आता सामान्य महिला म्हणून तुम्हाला ऑप्शन दाखवत नाही। तर हे ऑप्शन का दाखवत नाही आणि कालपर्यंत हे ऑप्शन होतं की नाही याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्ही ज्यावेळेस साइन अप वर क्लिक करता त्यावेळेस इथं तुम्हाला सिलेक्ट ऑथराइज्ड पर्सन सिलेक्ट करायचा असतो, म्हणजे तुम्ही कोणत्या प्रकारच्या व्यक्ती आहेत। तर याच्यामध्ये आता सामान्य महिला ऑप्शन काढून टाकण्यात आलेला आहे। आता हे ऑप्शन कशामुळे काढून टाकण्यात आलेले आहे याबद्दलची सध्या तरी कुठलीही अपडेट नाही। तर तुम्ही इथं पाहू शकता समूह संसाधन व्यक्ती सीआरपी, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, वार्ड अधिकारी, सेतू, महानगरपालिका, बालवाडी सेविका, आशा सेविका, आपले सरकार सेवा केंद्र, सिटी मिशन मॅनेजर, मदत कक्ष प्रमुख आणि पर्यवेक्षिका, मुख्य सेविका हेच फक्त ऑप्शन तुम्हाला दाखवत आहेत। आणि कालपर्यंत ज्यावेळेस अर्ज कसा भरायचा हा व्हिडिओ बनवला होता त्यावेळेस तुम्ही इथं पाहू शकता तुम्ही ऑथराइज्ड पर्सनला एक नंबरचं ऑप्शन आहे जनरल वुमन। तर तुम्ही इथं पाहू शकता जनरल वुमन नावाचंच एक नंबरचं ऑप्शन तुम्हाला इथं म्हणजे सामान्य महिलेचा ऑप्शन पर्यंत तुम्हाला पाहायला मिळत होतं। ज्यावेळेस मी व्हिडिओ बनवला त्यावेळेस सामान्य महिला हे ऑप्शन दाखवत होतं आणि ते ऑप्शन तिथं अवेलेबल होतं, परंतु आता म्हणजे ऑगस्ट 2024 रोजी ज्या महिला आपलं अकाउंट क्रिएट करत आहेत त्यावेळेस त्यांना सामान्य महिला हे ऑप्शन दाखवत नाही। आता यामध्ये एकच पर्याय आहे, तुम्हाला यामधील कुठले तरी एक ऑप्शन सिलेक्ट करावं लागेल आणि त्यानंतर तुमचे अकाउंट बनवावे लागेल। आता सामान्य महिला हा ऑप्शन कधीपर्यंत परत येतो याची अजून कुठलीही अपडेट नाही। जर हे ऑप्शन परत आलं तर याबद्दल व्हिडिओ बनवला जाईल आणि सर्वात प्रथम तुम्हाला अपडेट दिलं जाईल। तोपर्यंत तुम्ही जर अंगणवाडी सेविका असाल, ग्रामसेवक असाल, सेतू असाल किंवा तुमच्याकडे आपले सरकार सेवा केंद्र असेल तर ते सिलेक्ट करून तुम्ही अर्ज भरू शकता। जर सामान्य महिला ऑप्शन परत आले तर याचा अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर दिलं जाईल।